महाराष्ट्रातील अनेक खवय्यांचा अड्डा म्हणजे नाशिक आणि या नाशिकमधील सुप्रसिद्ध मिसळी। तरी आज आपण या ग्रेप एम्बेसी नाशिकमधल्या या झटका मिसळला भेट देत आहोत। नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येतात। खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतोय खास नाशिकच्या मिसळवरती। जसं पेरूच्या वाडीला चांगला प्रतिसाद मिळाला तसंच आय होप ह्या व्हिडिओलाही मिळेलच। प्रवास सुरू होतोय नाशिककडे आणि 11:15 वाजलेले नवी मुंबईवरून निघालेलो आहे। शिळफाट्याला थोडीफार ट्रॅफिक मिळाली तसंच आम्ही सरळ आपल्या नाशिक मुंबई हायवेने पोहोचलेलो पडग्या या ठिकाणी। दुपारचं ऊन जरा जास्तच होतं। ह्या टोल नाक्यावरतीच आम्हाला 12:30 वाजले। थोड्या अंतरावरती गाडी थांबवून आम्ही घेतला हा उसाचा रस। तर मंडळी, आता आपण आहोत नाशिक मुंबई रोडला। इथे उसाचा रस वगैरे पिऊन झालेला आहे। गाडी चालवते आता खुशी। सो लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं, कारण 3:30 वाजता ते ठिकाण बंद होतंय। सो आय होप सो लवकर पोहोचेल। आता वाजले आहेत 1 आणि बघूया पुढे काय काय होतंय अजून। मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत नाशिक मध्ये आणि इथून 15 मिनिटं दाखवतोय। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो नाशिक मध्ये गंगापूर रोडवरील या ग्रेप एम्बेसीच्या प्रवेशद्वारापर्यंत। इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। मंडळी, आता आतमध्ये आल्यावरती इथे पाहायला मिळते प्रशस्त अशी मोठी पार्किंग, जी ग्रेप एम्बेसी नाशिकची आहे। नमस्कार मित्रांनो, मी अनिल शिंदे, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। मी सध्या आलो आहे ग्रेप एम्बेसी नाशिक मध्ये आणि इथेच आपण आज खाणार आहोत मिसळ। तर मिसळ वगैरे आज बघणार आहोत, कसं एन्व्हायरमेंट आहे, कसला काय आहे इथे। सो सर्व काय या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघायला भेटणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ग्रेप एम्बेसी नाशिक आहे तरी कशी। मंडळी, आतमध्ये प्रवेश करताच इथे पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत आणि त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलं आहेत। त्याचबरोबर आजूबाजूला काही स्टॉल्स पाहायला मिळतात। हे आहे वेटिंग काउंटर, इथे तुम्ही थांबू शकता। तसेच ही ग्रेप एम्बेसीची द्राक्षांची बाग। पुढे बघूया की काय काय इथे मिळते। सो मंडळी, आता आपण पोहोचलोय ग्रेप एम्बेसीकडे आणि हा असा काय मेनू आहे इथे। आता एकच प्रकारची मिसळ आहे इथे, एक्स्ट्रा मटकी, एक्स्ट्रा शेव, एक्स्ट्रा पाव, याचे काय असे रेट्स आहेत। आणि इथे सुरुवातीला कशी बघू शकता इथे बसले पिऊ आणि इथे अशी द्राक्षांची बाग आहे, जिथे तुम्ही या झटका मिसळचा आस्वाद घेऊ शकता। तर मंडळी, आता आम्ही ऑर्डर केलेली लस्सी, सुरुवातीला मला लस्सी मिळालेली आहे आणि त्याबरोबरच आपण एक मिसळ सुद्धा मागवली आहे। 2 मिसळ आणि 1 लस्सी आणि 1 ताक। बाकी इथे काही जास्त भेटत तर नाही, पण एन्व्हायरमेंट छान आहे। सो आपण आता बघूया लस्सी वगैरे कशी आहे, काय मिसळ वगैरे पण बघूया आणि त्यानंतर हा परिसर आपण पाहणी करूया। तर मित्रांनो, काही वेळापूर्वी आम्ही ऑर्डर दिली आणि क्षणात आम्हाला ही ऑर्डर मिळाली। मंडळी, ही ती नाशिकची फेमस झटका मिसळ, जी द्राक्षांच्या बागेमध्ये मिळते। यामध्ये काय काय मिळतंय ते आता आपण पुढे बघूया। मंडळी, ही प्लेट अशी काही आपल्याला मिळालेली आहे। यामध्ये 2 पाव आहे, फरसाण आहे आणि छोट्याशा वाटीमध्ये दही दिलेलं। आता इथे पाहू शकताय लिंबू आहे आणि हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून काळे मनुके दिलेले। त्याचबरोबर इथे ताक, लस्सी, 2 पापड, 2 पाव आणि ही मिसळची प्लेट। मंडळी, आता इथे पाहू शकता हा रस्सा आहे, ही तर्री आहे आणि इथे या द्राक्षांच्या बागेतली ही मिसळ। तर ही मिसळ खाण्यासाठी त्या अगोदर आपल्याला हा रस्सा त्या मिसळीवरती अशा प्रकारे टाकायचा आहे। त्याच प्रकारे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तिखट हवं आहे तेवढ्या प्रमाणात ही लाल तिखट झणझणीत अशी तर्री या मिसळीवरती आपल्याला टाकायची आहे। आणि शेवटी या मिसळीला पर्याय नाहीये कांद्याशिवाय, म्हणूनच हा कांदा शेवटी आपल्याला या प्रकारे या मिसळीवरती टाकून घ्यायचा आहे आणि या मिसळीचा आस्वाद घ्यायचा आहे। काय कसं आहे, भारी ना?
मित्रांनो, छान चविष्ट अशी मिसळ खाल्ल्यानंतर आता आपण इथला परिसर पाहणार आहोत. बसण्यासाठी अशी काय अरेंजमेंट. हा किचन मध्ये जाता तर काय आलं नाही, कारण 3 वाजलेले आणि हे किचन बंद होत. मित्रांनो, आता आपण या ग्रेप एम्बेसी नाशिकचं इंटिरियर आणि एम्बियन्स पाहणार आहोत. या द्राक्षाच्या बागेत बसून तुम्ही मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे सेक्शन आहेत. इथे तुम्ही आपल्या परिवारासोबत चांगला टाइम स्पेंड करू शकताय. ग्रेप एम्बेसी नाशिक झटका मिसळ, जी सकाळी 8:30 वाजता सुरू होते, दुपारी 3:30 वाजेपर्यंत. जर शक्यतो तुम्ही इथे भेट देत असाल तर दुपारी 3:30च्या आतमध्ये इथे पोहोचू शकता. तसे इथे तुम्ही फोटोग्राफी ही करू शकता. तसे इथे बोर्ड्स पाहू शकताय व सांगितल्याप्रमाणे इथे सेक्शन्स आहेत, जिथे तुम्ही बसून या झटका मिसळचा आनंद घेऊ शकता. तसेच आता आपण इथून बाहेर जाणार आहोत. बाहेर गेल्यानंतर तुम्ही त्या बाहेरच्या बोर्डवरती पण पाहू शकताय की जवळपास कुठे भेट देण्यासाठी ठिकाणं आहेत, त्यांची नावं इथे पाहू शकता. शेवटी आता मित्रांनो, इथे बाहेर आल्यावरती काही शॉप्स पाहायला मिळाले, जे एंटरटेनमेंट पर्पज करीत आहे. RVP इथे पाहायला मिळालं. तसंच लहान मुलांना इथे खेळण्यासाठी हे ठिकाण आहे. क्रिकेट टर्फ आहे व इथे ट्रॅक्टर राईड सुद्धा होते. तर मित्रांनो, ही होती आपल्या मिसळ, जी नाशिकमध्ये झटका मिसळ या ग्रेप एम्बेसी म्हणून नावाने प्रसिद्ध आहे. सो इथेच आपण आता व्हिजिट केलेली. सो आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स आपला शेअर केलेला आहे. इथल्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आणि शिवाय आता 3:30 वाजलेले, सो बंद व्हायला आलेलं आहे, पूर्णपणे आता क्लोज झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून निघतोय. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. आणि हो, जसं तुम्ही पेरूच्या वाडीला जर प्रतिसाद दिला चांगला, तसंच याही व्हिडिओला द्याल अशी आशा करतो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर गाईज, कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायचा आहे. आम्ही जरूर ट्राय करू. सो गाईज, हा होता आपला गंगापूर रोडवरील ग्रेप एम्बेसी मिसळ. सो ग्रेप एम्बेसी काय रे, तर मित्रांनो, आम्हाला हा गंगापूर रोड ठीक आहे कळाला, पण मखमालाबाद हे काय असं तोंडात येतच नव्हतं. तर तेच ते मखमालाबाद रोडवरील आपला ग्रेप एम्बेसी हा व्हिडिओ तुमसे ना हो पाएगा. मखमालाबाद एम्बेसी मिसळचा व्हिडिओ हा